नमस्कार, श्रेयस रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। ही आहे पंचखाद्य खिरापत। पंचखाद्य म्हणजे 5 पदार्थ। हे सगळे पदार्थ ख या अक्षरापासून सुरू झालेले आहेत। खायला अतिशय चविष्ट आणि पौष्टिक, तर अशी ही खिरापत तुम्ही या गणपतीला नक्की करून बघा। माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील। तर अशी ही पंचखाद्य खिरापत कशी करायची ते आता बघूया। त्याचं पहिल्यांदा साहित्य बघूया। ह्याच्यातील पहिला पदार्थ आहे तो खोबरं आहे। सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। हे 1 कप आहे, किंवा आपली जी नॉर्मल वाटी असते ती भरून घेतलेलं आहे। 3 ते 4 चमचे खारीक पूड घेतलेली आहे। मी सगळं ह्या चमच्याने घेते। 2 चमचे खसखस घेतलेली आहे। 2 चमचे खडीसाखर घेतलेली आहे। 2 चमचे खिसमिस घेतलेला आहे। खिसमिस मध्ये बदाम घेतलेले आहेत, थोडेसे 7-8 बदाम घेतलेले आहेत, आणि थोडे बेदाणे घेतलेले आहेत। ही खिरापत करायला अतिशय सोपी आहे। आपल्याकडे गणपतीच्या दिवसात आपल्याला वेगवेगळे प्रसाद लागतात, तेव्हा तुम्ही हा खिरापतीचा एक प्रसाद करू शकता। तर असे आपण 5 ख नावाने सुरू झालेले पदार्थ घेतलेले आहेत। खोबरं, खारीक पूड, खसखस, खडीसाखर, खिसमिस। आता पहिल्यांदा खोबरं आपण भाजून घेऊया। एका पॅन मध्ये खोबरं घेते। खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, त्यामुळे ही खिरापत बरेच दिवस चांगली राहते। मी आता खोबरं चांगलं खमंग भाजून घेते। हे बघा, खोबरं आपलं खमंग भाजून झालेलं आहे। आता हे एका बोल मध्ये काढते। आता हे जरा गार होऊ दे। हा आपला खोबरं भाजलेला पॅन खूप गरम आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे खसखस घेते। हे बघा, हा पॅन आपला गरम आहे, तर ह्याच्यातच आता जरा आपण थोडी भाजूया। खसखस आपली थोडी आहे, त्यामुळे गॅसवर जर आपण हे भाजलं तर ती जळेल। त्यामुळे असा पॅन गरम असताना त्याच्यातच ही खसखस भाजून घ्यायची। छान भाजली जाते, खमंग होते। आपली खसखस छान गरम झालेली आहे, चांगलीशी भाजली गेलेली आहे। आता ह्याच्यातच बदाम घालते, ते सुद्धा जरा असे गरम करून घेऊ। पॅन अजून खूप गरम आहे। खोबरं भाजायला आपल्याला जरा वेळ लागतो, त्यामुळे पॅन चांगला गरम झालेला आहे। मी ह्याच्यामध्ये नुसते बदाम घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू, पिस्ता जरी मिक्स केलात तरी चालेल। 3 चमचे खारीक पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा मी ह्याच्यातच मिक्स करते। हे बघा, पॅन खोबरं भाजताना जो गरम केलेला होता, त्याच गरम पॅन मध्ये मी हे सगळं खाली उतरवून परतून घेतलेलं आहे। हे सगळं छान गरम झालेलं आहे। आता हे आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये खडीसाखर मिक्स करूया। 1 चमचा खडीसाखर मी ह्याच्यात घालते, बाकीची वरून मिक्स करूया। मिक्सरच्या जारमध्ये घेते। मिक्सरमधून फिरवताना ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं, किंवा पल्स मोडवर असतं त्याच्यावर फिरवून घ्यायचं। पल्स मोडवर मी 3 ते 4 सेकंद हे फिरवून घेतलेलं आहे। किती छान त्याची पावडर झालेली आहे बघा, मस्त झालेली आहे। आता हे खोबरं घेतलेलं आहे, हे खोबरं छान भाजलं गेल्यामुळे त्याच्या हाताने सुद्धा असा छान चुरा होतोय। किंवा जर तुम्ही मिक्सरमधनं अगदी 2 सेकंदाकरता जरी फिरवून घेतलं तरी चालेल। आता मी ह्याच मिश्रणात हे खोबरं घालते, अगदी 2 सेकंदच फिरवून घेते, जास्त नाही। हे बघा किती छान झालेली आहे पावडर आपली। ह्याच पॅन मध्ये काढते। आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे पिठी साखर मिक्स करते। ह्याच्यात खडीसाखर मिक्स करते, हे बेदाणे मिक्स करते। हे छान एकत्र करून घेऊया, मिक्स करून घेऊया, म्हणजे ही आपली पंचखाद्य खिरापत तयार होईल। ह्याच्यात मी थोडी खडीसाखर वरून मिक्स केलेली आहे। जर तुम्हाला अशी वरून ही नको असेल तर तुम्ही मिक्सरमधनं जेव्हा आपण सगळं हे ग्राइंड करून घेतलंय त्याच्यात जरी सगळी घातली तरी चालेल। ह्याच्यामध्ये मी खोबरं खमंग भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ही खिरापत खूप दिवस चांगली राहते। अशी आपली पंचखाद्य खिरापत तयार झालेली आहे।